चला टॉस झालेल्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उद्याच सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तिथे एका बाजूला संघ पाहायला मिळेल अर्थात अंश अँड शीतल 11 DCC कोपरा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते एका बाजूला अर्थात एक महत्वाचा संघ म्हणून ज्या संघाकडे सातत्याने पाहिलं जातं जय हनुमान अर्थात जीवा अँड जीतू 11 जय हनुमान नेरे मैदानामध्ये दाखल झाले. टॉस झालेला आहे, टॉस जिंकला आहे तो अर्थात आपण पाहतोय जीवा अँड जीतू 11 नेरे टीमने टॉस जिंकला. संतोष शेठ भोईर नक्कीच, कारण थोडा वेळ तुम्हाला थांबायचा आहे. यस, कारण या स्पर्धेमध्ये तब्बल मंडप सेवा पाहायला गेले तर 2 ते 2.5 लाख रुपये सध्या नाईट म्हटलं तर तेवढा बजेट जातोय आणि तेवढा जो स्पॉन्सरशिप आहे ते आम्हाला संतोष शेठ भोईर माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. ही देखील विशेष बाब आहे. प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये ते देखील आम्हाला समाधान भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात. अनेक दानशूर दात्याने या स्पर्धेमध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. ओपनिंग प्लेयर चला त्वरित घाई करा, मैदानाच्या आतमध्ये होतात. या पण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026च्या माध्यमातून खारकोपर गावचा एक फेमस युट्यूबर अमन भोईर यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आज खर तर खारकोपर गावामधून आणखीन एक ओळख मिळाली आहे. मला वाटायचं की हर्षद आणि प्रतीकेची गावाची ओळख आहे की मौना गावामधलं क्रिकेट आणि उल्वेनोड मधील सर्वाधिक अर्थात उल्वेनोड मधील सर्वाधिक क्रिकेटचं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. परंतु आज आमच्या प्रवीणजी गायकर सरांनी आणखीन एक ओळख मिळवून दिली आहे अर्थात या गावाला. आज आपण पाहिलं तर सुदाम नाईक देखील मिळालाय आणि होय मी पण आश्चर्यचकित झालो त्याला पाहता. दक्षी विनोदाची बाब आहे, जास्तीचं मनावरती घेऊ नको. रातो की कातील या मॅचकडे वेळात सामन्याला सुरुवात. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. पंचांचा इशारा आहे लेट्स प्ले. या मी अमरजी भोईर यांना विनंती करेन, फेमस अमन भोईर यांना विनंती असेल, फेमस आणि प्रसिद्ध युट्यूबर आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तो चलिए बिल्कुल चलेंगे मैदान की तरफ. पहली गेंद के ऊपर बढ़िया शॉट खेला लेकिन मिड ऑफ पे फील्डर मौजूद है. जब तक उठाए फील्ड करे. क्या बढ़िया यहाँ पर शुरुआत देते हुए कोई रन नहीं है. प्रवीण एक मिनिट, जी बॅट इथे होती बघा ती शिवकर संघाची होती आणि नयन पाटील इथे आला होता शिवकरचा, तो ती बॅट आता घेऊन गेलेला आहे. ओके, नंतर मग दुसरा कोणी येईल कुठे बॅट गेली तर ती शिवकर संघाची होती. पुढचा चेंडू बाहेरच्या दिशेने निघत असताना मला मिळतो. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळेल. अध्यक्ष साहेबांनी खरं तर आज 2 मोठ्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. आज एक ग्रुप पद्धत जी झाली आहे किंवा आपण पाहतो की संघ सातत्याने प्रत्येक ग्रुपमध्ये खेळतात वेगवेगळ्या संघांमध्ये. याही वेळेला कोला टाकला होता. सचिन मोरे भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. धाबा रोखल्यात. या षटकामध्ये धाबा आलेल्या नाही आहेत. पहिले एकंदरीत 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. आघाडीची जोडी जिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय. जिनित पवारला तुम्ही पाहतात. मागील मॅच मध्ये धुमाकूळ माजवला होता त्याने या सेमीफायनलच्या महत्वाच्या सामन्यात. त्याची बॅट बोलताना पाहायला मिळालेली नाही. निरुत्तर गेलाय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉल इथे मात्र फलंदाजाला चकित करणारा आणि अगदी भ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा आलेल्या नाही आहेत. पहिले 4 चेंडू वेगाने तेही पाहायला मिळाले. डॉट डॉट डॉट. कोणती वेबसाईट नाहीये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाले. काही खोलातले, काही उजव्या रस्त्याच्या बाहेर, काही आतमध्ये येणार आहे आणि वेगवान गोलंदाजी मैदानावरती सचिन करतोय. यावेळेला लिडिंग एज यष्टिरक्षक चेंडूच्या खाली. कॅच इथे अर्थात टिपला गेला रिले स्वरूपामध्ये. 5 बॉल पहिले निर्धाव स्वरूपाचे आणि अर्थात 5व्या बॉलवरती फलंदाज बाद.
1:38 झालेले आहेत. तो कधी कोणाला कसा आणेल हे सांगता येत नाही. हीच कला आहे त्या जितूकडे. आज थोडासा एकदम हँग होऊन आला होता तो सुरुवातीलाच डायरेक्ट, पण मस्त चांगला चालू आहे त्याचा. काय हरकत नाही जीतू, हम आपके साथ है, हम जब तक साथ है तब तक आपको डरने की बात नहीं है. अन्वी 11 संघाचे पुरस्कर्ते आमचे समालोचक मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी विजय मात्रे बेलापूर आपलं ही सर नेरे संघाला पुरस्कृत करतात सर ते. यस, क्या बात आहे विजय, स्वागत आहे. आणि हरीश म्हात्रे खारकोपर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. हरीश म्हात्रे, स्वागत आहे तुमचं. शेवटचा बॉल या षटकातील खोलातला होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल केबल आलेले, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन, डायरेक्ट हिट, सुपर हिट, नेम लागलाय आणि गेम देखील झाला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना दुसरा धक्का, रोहित कोळी बाद झाला. पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट सांगितलं, या DRA ची मागणी करण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांनी आउट सांगितलं आणि जवळपास डगआउट मध्ये गेलाय बॅटर, त्यालाही ठाऊक आहे. षटकाचा प्रवीण सर इथे खेळ संपला आणि सचिन मोरेने केवळ एक धाव खर्च करत त्याने 2 विकेट या षटकामध्ये मिळवल्या. बिल्कुल सर, मेरी टीम को अगर किसने जिंदा रखा है ना तो पर्टिकुलर मास्टर सूरज ने. मैच फंसी थी लेकिन लगातार वो 3 चौके उनके मिले और वहां से मेरी टीम ने ऐसी छलांग मारी कि बड़े बड़े टीमों को पूरी तरीके से शिकस्त देते हुए आज अपना सेमीफाइनल स्वर्गीय कुमारी जीवा 11 स्मृति चषक में अपना सेमीफाइनल खेल रही है. 2 धावा दाबलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतं. सुशांत आलेत गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. WTC चे मॅनेजर कॅमेरामॅन हरेश पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपला सन्मान इथे होणार आहे. WTC चे मॅनेजर म्हणजे नक्कीच मच्छिंद्र पाटील, बघा कसं प्रमोशन होतं. गेल्या वर्षी आपण त्यांना कुठेतरी वरती पाहिलं, परंतु या वेळेला मॅनेजर पदावरती. या सर्वांनी आता थोड्या वेळात ओटी भराचा कार्यक्रम देखील होईल. 2 धावा दाबलकावरती आल्यात. खर तर प्रवीणजी गायकर सर असले ना आणि प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळा जोश येतो. दाबलकावरती 2 भरलेले आहेत, 2 म्हणलेले आहेत आणि तिथे 2 फलंदाज बाद झालेत. आडवा बॅट ऑन साईडला फेकून दिला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, कुणालच्या बॅट मधून येतोय षटकार. यश कोळीच्या बॅटमधून निघणारा षटकार पाहायला मिळाला होता. टॉप ऑफ दी बाउन्स आलाय, जिथे मात्र ऑन साइडला हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनतंय त्यांच्या बॅटमधून. षटकार इथे येतोय आणि धावा आता मात्र येऊ लागल्यात. खोलातला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, निरुत्तर याही बॉलवरती गेलाय. काय गोलंदाजीचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो आता मात्र. ज्या सुशांतला 1 ओव्हरमध्ये 33 धावा कुठल्या होत्या त्याच सुशांतने आता मनावरती घेऊन झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत असताना डीजे जितूचं कौतुक करावं तेवढं कमी. बघा किती शांत आहे, गुणी मुलगा आहे मित्रांनो. बडी सोप नाही, एकदम शांत, जबरदस्त वातावरण त्याने डीजेच्या माध्यमातून आणि प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागेल. बाबूशाह बोलले की परफेक्ट तोच गाणं लागणार आणि मैदानावरती सिच्युएशन जशी चालू असणार किंवा पाहुणा येऊ द्या, परफेक्ट प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा आम्ही पाहतो. जितू आपला आम्ही सहर्ष स्वागत आणि तुम्हाला आज पद देऊन टाकतो. व्यसनमुक्ती संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. जबरदस्त कामगिरी. नाही, जबरदस्त पद अशा माणसाकडे दिलाय की सगळा व्यसन आता बंद होणार, विशेष नाहीये. नहीं, जबरदस्त प्रवीण, यही तो बात है आपकी, यही तो खासियत है. कब किसको कहां पर लेके जाएंगे पता नहीं. जय सर. खोला टाकलेला बॉल आउट साइडला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय.
एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडत असताना आपण पाहत आहोत. खर तर परवाच्या दिवशी आपण पाहिलं मोरब्यामध्ये आणखीन एक खेळाडूला पाहिलं आणि वजनदार खेळाडूला पाहिल्यानंतर प्रवीण गायकर म्हणतात, दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या ते एकंदरीत 11. 11 ऑन दी बोर्ड आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5.50चा करंट रन रेट आहे. धावा आलेल्या नाही आहेत. सेमीफायनलची मॅच चालू आहे आणि त्याचं भान इथे मला वाटतं कोपरा संघाला तितकंसं राहिलेलं नाहीये. कारण एकाच वेळेला आपण 2 स्पर्धा ज्या वेळेला खेळतो ना, कुठे ना कुठेतरी या गोष्टींमध्ये तुम्हाला सातत्य राखता येत नाही. जिथे मात्र आपण म्हणतो फोकस ठेवायला हवं. एक चित्तथरारक लढत या संघाने जिंकली. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला त्या सामन्यामध्ये, जिथे मात्र आपण पाहिलं घवघवती यश संपादन करत हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाला होता. परास्त केलं होतं ते वोडाफोन बहार टीमला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेला एकाच ठिकाणी सातत्याने कॉन्सन्ट्रेट करत नाहीत ना, त्यावेळेला या गोष्टी उडावतात. परंतु इथूनही काही बिघडलेलं नाहीये. मागील मॅच मध्ये टेंबुली संघाने 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. 1 षटक तर मिळून गेली होती. अशा परिस्थितीमध्ये 72 बनवल्यात. कुलातला बॉल होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. एक आशेचं किरण आहे. यश कोळी सातत्याने चांगल्या प्रदर्शनासाठी जाणला जातो. आजच्या रात्रीची सुरुवात त्याने मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने केली होती. तोच मैदानाच्या आतमध्ये एक लढवई आवृत्ती दाखवतोय. 12 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती, जिथे मात्र आदित्यला आपण पाहतोय. आदित्य दाखल झाला. आदित्य मस्कर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. पहिल्या 2 सामन्यामध्ये मला वाटतं त्याची कमी पहिल्याच सामन्यामध्ये कळत होती. तोच आदित्य वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा पाहायला मिळतोय. यावेळेला बाहेरच्या दिशेने काढला हा बॉल. सूरज पाटील आज तारलं संघाला. खरं तर तो अशा क्षणाला मैदानाच्या आतमध्ये डीआरआयची मागणी केली. व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने फेअर डिलिव्हरी पंचांनी सांगितलं होतं. या आपण 3ऱ्या पंचानं लक्ष वेधूया. या आपण जीवनजी गाभण यांना पाहत आहोत. खरं तर एक लेजेंडरी क्रिकेटर वाघिलीवाडा, केडीएच वाघिलीवाडा या टीमचा आधारस्तंभ गाभण ब्रदर्स त्यामधील एक. 12 बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. हा बॉल डॉट दिला पंचाने, परंतु इथून हा निर्णय प्रलंबित आहे. सूरज पाटील याची चर्चा करत होतो. त्यांनी ठोकलेले जे कट वरती ते लगातार फेअर डिलिव्हरी आहे. लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार, ऑन साईडला 1, एकंदरीत 3 बॉल वरती 3 चौकार. मोठ्या शिताफीनं त्याने बॅटिंग केली. संयमाचा बाण फुटू दिला नाही. कव्हरला चांगले स्ट्रोक केलंय, ऑन साईडला चांगले स्ट्रोक केलंय, परंतु थर्ड मॅनला त्याचे स्ट्रोक हे जास्तीचे चर्चेचे विषय राहिले. 12-2. यावेळेचा बॉल उंच गेला आणि तितकासा लांब हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आदित्य मस्कर आता निश्चित म्हणेल ते फलंदाज कुणाल ठाकूरला, ये हात मुझे दे दे ठाकूर. दर्जेदार खेळाडू आहे, ज्या रीतीने तो स्ट्रोक अटेम्प्ट करतोय. षटकार तर त्याच्या बॅटमधून आला. संघाची धावसंख्या 18-2. 18 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. हा ही चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा राहिला होता. गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आले. 19 धावा दाबलकरवरती आहेत. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल का? कारण एका बाजूला कुणाल ठाकूर लढवई वृत्ती त्याच्याकडे चांगली आहे. मोक्याच्या क्षणी जिथे परिस्थिती बिकटणं तिथे हा खेळाडू नेहमीच तिखट फलंदाजी करतो. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. आधीच मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचा. स्किट झाला बॉल. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. आज बालीच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत, किंवा त्याला जास्तीचं प्रमोट करण्यात आलं नाही. मागील मॅच मध्ये एक सरप्राइझिंग पॅकेज पाहायला मिळालं, कारण बाली बॅटिंगला आला नव्हता. इथे मात्र संघाला घवघत यश मिळवून दिलं सचिन मोरेच्या अफलातून खेळाच्या जोरावरती. याही वेळेला बॉल डॉट स्वरूपामध्ये येत असताना बाला मिळतोय. निर्धाव चेंडूची मालिका मैदानावरती चालू आहे. डॉट डॉट डॉट. 19 बनल्या. 2 फलंदाज बाद. 3ऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. जगातले भारी 19 फेब्रुवारी. इथं काहीच दिवसांमध्ये 19 फेब्रुवारी देखील येत असताना मला मिळते. 19 आकडा वीरेंद्र सहवागच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक लकीएस्ट राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये 319 हा त्याचा हायएस्ट होता. 219 एक दिवसीय क्रिकेटमध्ये, तर जिथे मात्र T20 क्रिकेटमध्ये 119.
या हायवेचा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेईल डॉट बॉल. या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा आल्या. आदित्य मस्करने बॅटला बॉल लागूच दिला नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 19ला 2 फलंदाज बाद. बिल्कुल, जहां तक सवाल है ना, मेरी टीम हमेशा जब भी खेलती है, और सचिन का इंटरव्यू हमने जरूर देखा जो संदीप सर ने लिया था कि क्या बल्लेबाजी का परफॉर्मेंस. प्रवीण सोरके को पीछे रखा, वो भी बेटर बल्लेबाज है, लेकिन उन्हें वो बड़े मैच में बड़ा परफॉर्मेंस देना और ऐसे मैच में वो खेलना पसंद करते हैं. और जहां पर कंडीशन बहुत खराब थी 72, लेकिन मेरी टीम के समर्थक है ना, वो कह रहे थे कि प्रवीण जाके बताओ वहां पर कि 72 रन पर कि 12 छक्के मारने 24 गेंदों में. मैं तो कैलकुलेट नहीं कर रहा हूं कि रोहन ने सलामी ओपनिंग बल्लेबाजी की, क्या दमदार बल्लेबाजी की. टेम्बुली टीम भी ताकतवर, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन उनका आज गेंदबाजी का परफॉर्मेंस चला नहीं. और मेरी टीम ने क्या दमदार बल्लेबाजी की. जीवा 11 यानी कि समाधान की सुकन्या का नाम जब किसी टीम को लगता है, और मेरे ख्याल से तीसरी ट्रॉफी लेकर जाएंगे 3 साल में. हो, आवर्जून आपण पाहिलं ना तर जीवा 11 या संघाने अर्थात नेरे संघाने आवर्जून सांगितलं गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही या मैदानावरती येतोय आणि आमच्या नावापुढे ज्या वेळेला जीवाचं नाव लागतं त्या वेळेला आम्ही ट्रॉफीज घेऊन गेलो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यश कोळी पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली, सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न झालेलाच नाही. मुळात गोलंदाजी मार्क वरती तिथे रोहन पाटीलला इन्व्हाइट करण्यात आलं. पहिलाच बॉल जो मात्र एक सिंगल देऊन जातो. 20 बनल्यात. एकंदरीत 19 चेंडूचा खेळ संपला प्रवीण सर आणि अद्याप 20 धावा आल्यात. धावाच आलेल्या नाही आहेत. कोपरा संघाच्या माध्यमातून प्रयत्न केलेत सातत्याने, बॅट सातत्याने फिरवतात, परंतु बॅटला बॉल ब्रश झालेले नाही आहेत. कुठे ना कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होऊ दिलेलं नाही आहे गोलंदाज नेरेच्या संघाच्या माध्यमातून. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन आणि टोकला हा दर्जेदार षटकार. सव्वीस धावा दाबलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील आणि अगदी त्याच वेळेला त्या जास्तीच्या बनवा लागणार आहेत कुणाल ठाकूर आणि यश कोळीला देखील. कोपरा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते टॉस हरल्यानंतर. यावेळेचा बॉल वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल डॉट बॉल. धावलकावरती धावा जिथे मात्र 26 आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सेमीफायनलची मॅच आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे मात्र ते प्रदर्शन ही चांगलं व्हायला हवं. यावेळेचा बॉल मिस टायमिंग झाला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. 1 विकेट डाउन. कुणाल ठाकुर बाद. क्या बात है, बढ़िया कमबैक यहाँ पर रोहन के ओर से. कि देखिए जयेश भोसले सर, जब ये टूर्नामेंट समाप्त होगी उसके बाद इसी विभाग में यानी कि खारघर तलोजा विभाग में सबसे बड़ी टूर्नामेंट आपके सामने होगी, यानी कि शिफ्ट 11 तलोजा की नाइट टूर्नामेंट. 12 साल के बाद फिर से एक बार उर्स लगेगा, मेला लगेगा क्रिकेट का. और वहां पर फिर से एक बार वो आवाज है ना, मेरे वो कैलाश टुकड़े हमारे एरिया के वो कहते हैं कि संदीप पाटिल सर मच्छिंद्र पाटिल सर की जब जोड़ी रहते हैं ना, कि अचानक दोनों का जो कॉम्बिनेशन रहता है. हालांकि मच्छिंद्र इस वक्त क्या करना चाहिए, और मच्छिंद्र पाटिल जब भी सर कहते हैं संदीप यहाँ पर मुकाबला उफान पर चला है, वो आवाज फिर से एक बार एवं जोड़ी का सुनाई देगा. यावेळेचा बॉल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. निशांत ठाकूर चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. दाबलकावरती आहेत. भूर मात्रे, सचिन पाटील, साहिल जवळ आणि श्रेयश निघुकर हे देखील सामन्याचा आस्वाद घेत असताना मला मिळतात. षटकाराला 32ला 3. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉर्ट थर्ड मॅन डिव्हिजन मध्ये. एकेरी धाव येत असताना मला मिळेल आणि अर्थात या एकेरीच्या मदतीने पूर्वार्धाचा एकंदरीत खेळ संपला. 33 बनल्या. 3 फलंदाज बाद. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 33ला 3. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर प्रथमतः आपण पाहतोय अंश अँड जिथे शीतल 11 DCC कोपरा टीम बॅटिंग करत असताना धावलकावरती आहेत. 33ला 3. 3-3-3 हा आकडा पाहायला मिळतोय. जिनित पवारला आपण पाहिलं तर त्याने 5 बॉल मध्ये 0 बनवलं.
त्याच वेळेला रोहित कोहली जो मात्र 0 चेंडू 0 बॉल धाव त्याच्या बॅटमधून आली. 12 बॉल मध्ये 16 धावा यश कोहलीच्या बॅटमधून आल्या. 5 बॉल 9 धावा कुणाल ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 बॉल 7 निशांत ठाकूर. एक्स्ट्रा केवळ एक आली आहे. बॉलिंग अनालिसिस सचिन मोरे 1 षटक 1 धाव 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. सुशांत गायकर 1 षटक 10 धावा विकेटचा रकाना भरला नाही. आदित्य मस्कर 1 षटक 8 धावा विकेटचा रकाना तो भरू शकला नाही. शेवटचे षटक 1 षटक 14 धावा 1 विकेट येत असताना पाहायला मिळाला. फॉलो बाय विकेट. पहिला फलंदाज 0 वरती, दुसरा फलंदाज 1 वरती, तिसरा फलंदाज 26 ला एक्स्ट्रा 1 एकंदरीत 33. 34चं टार्गेट आहे. या पण या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं, प्रवीणजी गायकर सरांचा रॉक स्टार सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सूरज. चला चंदू येऊ दे इकडे. चला तर व्यासपीठावरती आमचे समालोचक मित्र विजय म्हात्रे हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. रायगड असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. तर विजय स्वागत आहे तुमचं. आणि नेरे संघाचे बिग सपोर्टर पॅकर्स देखील अन्वी 11 या नावाने जेव्हा नेरे संघ खेळतोय अन्विक 11 तेव्हा ते स्पॉन्सरशिप करत असतात. परंतु नेरे संघाचा आज या स्वर्गीय जीवाभाऊ स्मृती चषकामध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विजय तुम्ही आला. तुमचं मनपूर्वक आभार. यस जय सर धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तब्बल 2 रात्री ज्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला ते उत्कृष्ट समालोचक जयेश भोसले सर यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि आपण आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार. आणि इथे आपण सन्मान करतोय युट्यूबर फेमस युट्यूबर अमन भोईर. हा या खारकोपरच्या आमच्या अमन भोईर यांचा आपण सन्मान करतोय. आणि शेखर पण आहे कारण त्यांचेच मित्र. कारण म्हणूनच तर मी म्हटलं की प्रवीण कायकर सर शेखरशी थोडीशी चर्चा झाली मगाशी आमची. तर आता अमन भोईरचा सन्मान ते करतात शेखर पाटील. आणि सर एक चांगली गोष्ट आहे की खारकोपर संघाला सुदाम नाईक छोटा देखील पाहायला मिळाला. क्या बात आहे. तर आमचे विजय म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करूया. एक अतिशय चांगले समालोचक आणि पॅकर्स देखील आहेत. तर विजय या. हा WTC चे मॅनेजर हरीश पाटील आपण देखील यावं. तर मॅच झाल्यानंतर येईल कॅमेऱ्यावरती असला तर मग बाहेर आहेत का. हा या हरीश. तर विजयचा आपण सन्मान करूया. चला तर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान ओली आपण मॅच कडे ऐकूया आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. धन्यवाद. थैंक यू वेरी मच संदीप सर. बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर. लक्ष्य है टोटल 34 रनों का और पहली गेंद यहाँ पर गेंदबाज वाइड देखते हुए और इस बार बल्ले के रडार में लेकिन मिस आउट हो गए. बिटॉन में खिलाड़ी मौजूद और ये कैच बल्लेबाज आउट. क्या कमाल की यहाँ पर एफर्ट नजर आती हुई सचिन मोरे ने यहाँ पर गलती की है और ये पहला करारा छक्का. जीवाचा आमचा नितीन दादा जेवलक जीवाचा आजची रात्र संपल्यानंतर उद्या सुखाने पाय लांब करून झोपतील आणि जेवढं रात्रभर झोपेल तेवढं झोपेल कारण उद्या ते आज मोकळेच होतील. कारण या स्पर्धेसाठी ज्यांनी दमदार सर्व त्यांच्या साथी सहकार्याने देखील जबरदस्त मेहनत घेतली. प्रवीण शेठ भोईर साहब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो लक्ष्य यहाँ पर टोटल छोटा जरूर है 34 रनों का. हालांकि पहली गेंद के ऊपर वाइड आया उसके बाद विकेट निकाला और क्या बढ़िया वापसी होती हुई गेंदबाज जिनी पवार की ओर से. प्रवीण शेठ भोईर, नितीन रामदास पाटील साहेब, रोशन आंग्रे साहेब हे देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. ही क्रिकेटची आवड आहे मित्रांनो. बघा रात्रीचे ठीक 2 वाजले आणि याच्यानंतर अजूनही तुम्हाला मेगा फायनलचा सामना बॅलन्स आहे.
तुझे अनुमान खारकोपर संघाविरुद्ध इसमें से जो जीतेगा वो सीधा खेलेगा कुमारी स्वर्गीय जीवापुर स्मृति चषक का फाइनल का मुकाबला। लेकिन उससे पहले फाइनल का ये मैच जीवा 11 मेरे वर्सेस कोपरा। ये बल्लेबाज को कौन रोकेगा जो उन्होंने टेबुल टीम की शुरुआत की थी और उसी अंदाज से इस मैच में भी शुरुआत, सीधा छक्का। शानदार छक्का आते ही अपने इरादे जहरीले स्पष्ट किए और 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी नजर आती हुई ओवर 1 गेंद गति में थोड़ा सा बीट किया। जितने तेज गेंदें डाली ना दोस्तों वहां पर गेंदबाजों ने खास करके रोहन के लिए उसी रोहन ने उन तेज गेंदों के ऊपर बड़े बड़े छक्के दागे और स्लोवर में थोड़े से बीट होते हुए और इस बार यही गति में थोड़ा सा परिवर्तन करते हुए बल्लेबाज रोहन के खिलाफ गेंदबाज जीनी पवार दमदार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाना जाता है, ऑलराउंडर परफेक्ट है इस टीम का। स्क्वायर की तरफ खेला जरूर है, पिंडर पीछे भाग रहा है जरूर, एक रन पूरा, दूसरे की कोशिश ने मना कर दिया है, सिंगल मिलेगा। पिछले साल 6 बॉल का 6 छक्के मारने का विक्रम इस खिलाड़ी ने किया था, लेकिन जब गोरसई और इनके खिलाफ मैच खेला गया था ना भिवंडी में जाकर, तब भी उन्होंने 4 गेंदों में 4 छक्के कपिल के जैसे दिग्गज गेंदबाज को लगाए थे और पहला इतिहास किया था मेरी टीम ने भिवंडी में जाकर गोरसई टीम को परास्त किया। आज भी काफी बड़ी फाइट टेंडुली और नेरी के जीवा 11 नेरी के बीच में हमें देखने को मिली, लेकिन हर एक टीम का दिन होता है। आज नेरी की बाजी चली तो कल टेंडुली की बाजी चलेगी, लेकिन दोनों भी टीमों ने काफी बढ़िया खेल खेला। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 8, लक्ष्य है 34 रनों का, जीतने के लिए अभी भी बात करेंगे 26 रनों की जरूरत। तेज बॉल जरूर डाली थी, अपील हुई है, मिडल स्टंप पर पा गए, मैच छोड़ेंगे नहीं, मैच को बढ़ाने की कोशिश करेंगे। यहां पर शीतल अंश 11 डीसीसी कोपरा एक और विकेट मैदान से बाहर। पर लौटे बल्लेबाज प्रथमेश जो फॉर्म में चल रहे हैं, लेकिन जब तक वहां पर खिलाड़ी आप देख सकते हैं रोहन पाटिल मैदान में है तब तक रनों की मोहर बन सकती है। अभी भी आदित्य का खेल विकेट भी सुरक्षित है। नए बल्लेबाज आते हुए प्रवीण सोरगे महाबली पाली, शायद एक ही छक्का इस टूर्नामेंट में उनके बल्ले से देखने को मिला है। थोड़ा सा बैड फॉर्म में चल रहे हैं, लेकिन इनका फॉर्म क्या इसी मैच के साथ शायद वापस आ सकता है या फिर अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा इस टीम को क्या रोकने में कामयाब हो पाएगी। प्रवीण सोरगे दमदार क्रिकेटर है, इनामपुरी के बाद उन्होंने थोड़ा सा बल्लेबाजी में दमखम पर थोड़ा सा पीछे नजर आता हुआ, लेकिन आप देखेंगे क्या ये सेमीफाइनल के मैच में अपने टीम के लिए कितना जबरदस्त योगदान देंगे। सूरज पाटिल ने टीम को संवारा और नेक्स्ट पिछले मैच में आपने देखा जहां पर मिस्टर आरपी ने भी दमदार बल्लेबाजी की। आप छक्कों का शहंशाह जिनके नाम पर 12 में 12 छक्कों का विक्रम दिए, तो थोड़ा सा दबाव था जीनित के ऊपर। प्रवीण सोर के सामने है तो कोई भी गेंदबाज यही सोचा होगा कि उन्हें फॉलोअप करे, लेकिन उससे पहले फॉलोअप करे, उससे पहले थोड़ा सा सफल होकर खेलने की कोशिश। लेग स्टंप के ऊपर अंपायर से गार्ड लेते हुए आप देख सकते हैं वहां पर बल्लेबाज प्रवीण, रन संख्या बनी स्कोर कार्ड के ऊपर 8, जीतने के लिए 9.60 यानी कि 26 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। बॉलिंग मार पर फिर से एक बार पहले तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से हल्के हाथों से खेलने का प्रयास, थोड़ा सा दबाव में है इसलिए सिंगल लेने की कोशिश की थी। ओवर की समाप्ति, क्या जबरदस्त ओवर, छक्का आने के बावजूद भी बेहतरीन वापसी की और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त। रन बने 8, 2 विकेट के नुकसान के ऊपर, जीतने के लिए 18 गेंदें और 18 में चाहिए 26। यहां पर आप देख सकते हैं 18 गेंदें चाहिए, 26 रनों की जरूरत। बॉलिंग में दुर्बाली छोर से अब परिवर्तन करते हुए नए गेंदबाज रोहित कोहली सबसे ताकतवर खिलाड़ी है इस टीम का
उतने ही तेज तर्रार गेंदबाजी के लिए बिल्कुल ये गेंदबाज जाना चाहता है, लेकिन यहाँ पर देखेंगे मिस्टर आरपी रोहन पाटिल जब तक मैदान में तब तक मैच सुरक्षित रह जाएगा। मेरी टीम ने आज ए लॉर्ड्स की टीम को परास्त किया, लेकिन उनके खिलाफ इसी एरिया की यानी कि खारगर तलोजा विभाग की कोपरा टीम खेल रही है। पहली गेंद जोर से मारने का प्रयास किया, शॉट पकड़ स्क्वायर लेग अंपायर के बगल में स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, तब तक 1 रन। प्रवीण चौरगे डबल 5 नंबर की जर्सी, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हम कैरन पोलार्ड, बेन स्टोक ऐसे दिग्गज खिलाड़ियों को यह नंबर डबल 5 की जर्सी प्रदान करते हुए देखते हैं। बाली के बल्ले से अब तक देख सकते हैं एक भी रन नहीं आया। पहली गेंद वहां पर डॉट नजर आती हुई और रन बने 9। जीतने के लिए अब चाहिए 17 गेंदें और 25 रनों की आवश्यकता। सेमीफाइनल का मैच है मैदान के अंदर, लेकिन सेमीफाइनल में किस टीम का तगड़ा परफॉर्मेंस होगा। थोड़ा सा पीट किया, बाली के ऊपर प्रेशर डालने का लगातार प्रयास हमें नजर आता हुआ, और बाली शांत है आज बाला थोड़ा सा खामोश है, वरना जैसे कि वो शुरुआत देते वैसे प्रैक्टिस में भी कम रहता है ये खिलाड़ी, क्योंकि ज्यादा से ज्यादा अपने जॉब के ऊपर फोकस देना भी महत्वपूर्ण होता है, लेकिन फिर भी जब मौका मिले प्रैक्टिस के लिए आते हैं और धुआंधार बल्लेबाजी के लिए जाना जाता है। रोका ही नहीं आप शॉट पिच लाइन के बाद स्लो बर्बन गेंदबाज ने जरूर जाना कि थोड़ी सी धीमी गति की गेंद फेंकी जाए, और इसी धीमी गति गेंद के ऊपर सिंगल मिला और सिंगल की मदद से रन संख्या बनी है 10। लक्ष्य है 34 रनों का, यानी कि जीतने के लिए अभी भी बात करेंगे 15 गेंदे, और 15 गेंदों में चाहिए 24 रनों की आवश्यकता। मिस्टर आरपी सामने बल्लेबाज सबसे अनुभवी क्रिकेटर आप देख सकते हैं रोहित कोहली, राइट आर्म ओवर विकेट से ये बल्ले के रडार में जितनी तेज गेंदें ये डालोगे ना, अंजाम यही मिलेगा 6 रन। चलिए बॉल दीजिए, नहीं ये जब मारते हो तो बॉल आना कठिन होता है, तो चलिए नई बॉल दीजिए। मेरे ख्याल से ना इंतजार करे ज्यादा, इनके बल्ले से आज इतने छक्के निकले ना कि ये पिछले साल भी 6 में 6 छक्कों का विक्रम, और पिछले मैच में भी उन्होंने बहुत 5 छक्के भागे थे, और तेंदुली टीम के कप्तान ने भी कहा कि क्या मार रहा था वो खिलाड़ी, सच में उन्होंने क्या बढ़िया जो पैरों पर भी डालने में गेंदों को फ्लिक ऑफ द रिस्ट उन्होंने खेले, और तारीफ की उन्होंने तेंदुली के खिलाड़ियों ने भी, क्या मार रहा था उनका सलामी बल्लेबाज। यानी कि जब किसी बल्लेबाज की बल्लेबाजी अंदाजा लगती है, जब बल्लेबाज अच्छी करते हैं, तो निश्चित तौर पर हर एक टीम के खिलाड़ी भी उनकी सराहना करते हैं। और बिल्कुल प्रवीण के बाद आप देख सकते हैं रोहन एक और हार्ड हिटर इस टीम का खिलाड़ी है। 16 बने स्कोर कार्ड के ऊपर, 14 गेंदों में जीतने के लिए चाहिए 18 रनों की यहां पर आवश्यकता। फिल्टर्स मिस डाली गई है, फील्ड आते हुए बैकवर्ड स्कोर लेके गेंद की तरफ एफर्ट लाजवाब, कैच की मांग, तीसरे का कॉल, विकेट कीपर ने गेंद शायद कलेक्ट नहीं की, और जिसका फायदा मिला बल्लेबाज रोहन को, नॉट आउट रहेंगे, सुरक्षित पहुंचे क्रीज के अंदर। 18 बने स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पर 12 गेंदे 13 गेंदे, और 13 गेंदों में चाहिए 16 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। ओवर समाप्त होने के लिए रन बने स्कोर कार्ड के ऊपर 18, आधा सफर तय कर ले, आधा सफर अभी भी बाकी है। 13 गेंदों में 16 की अभी भी आवश्यकता है। क्या मैच को बचाने का प्रयास कर पाएगी इस मैदान के अंदर अंश एंड शीतल 11 बीसीसी कोपरा। अहमदाबाद ट्रॉफी कोपरा के मैदान के ऊपर भी शानदार प्रदर्शन रहा इस टीम का। तो चलिए ये लाइन अच्छी है, इसी के साथ ओवर की समाप्ति, मैच अभी भी बनाने का प्रयास, आखिरी 12 गेंदे और 12 में चाहिए 16 रनों की जरूरत। डीसीसी कोपरा टीम को 4 रनों की पेनल्टी मिली है, पहले थोड़े से लेट है उसकी वजह से, यानी कि ये नियमावली है, ये पेंडर के मैदान के ऊपर किसी को नहीं बख्शा जाता।
भले उनके जमाई राजे की टीम हो या फिर कोई खातिरदारी टीम हो, किसी को नहीं बख्शा जाता। और सीधा 4 रनों की पेनल्टी, यानी कि इसका मतलब साफ है कि 12 गेंदों में 16 चाहिए थे, वो 4 माइनस कीजिए, 12 गेंदों में अब चाहिए 12 रनों की आवश्यकता। बॉलिंग मार्ग पर तैयार गेंदबाज यश कोहली, सामने बल्लेबाज है प्रवीण बाली को, और ये नीचे मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ विकेट। प्रवीण चौरगी का आज की रात थोड़ी सी खामोश रही, तीसरा करारा झटका। मैदान के अंदर आते हुए पहली गेंद के ऊपर सफलता यश कोहली को मिलती हुई, प्रवीण चौरगे का विकेट उन्होंने लिया। और चलिए यहाँ पर दबाव बनाने का प्रयास, 11 गेंदे और 11 गेंदों में चाहिए 12 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज आदित्य लेफ्टी जरूर है, लेकिन देखेंगे यश कोहली उनके सामने किस तरीके का परफॉर्मेंस। यश कोहली का एक परफॉर्मेंस हमने दिसंबर महीने की नाइट टूर्नामेंट जो रखी गई थी आमदार विक्रमदादा पाटिल चषक युवा प्रतिष्ठान, यानी कि टोंडरे के नाइट टूर्नामेंट में, अब आप कीजिएगा टेम्बोड़े के नाइट टूर्नामेंट में, क्या शानदार बल्लेबाजी की थी इन्होंने। और इसके ही बल्लेबाजी के बलबूते पर ये मैच उन्होंने जीता था और सीधा आगे छलांग मारी। ये लीजिए हमारे छकुला बाबूशाह थोड़ा सा कॉन्ट्रैक्ट खाते हुए, क्योंकि थोड़ा सा रात्रि का समय है और मैंने पहले भी कहा था मच्छी खाने में कसर नहीं करते, और राइस ब्रदर्स कहा जाता है बाबूशाह को। वो बिल्कुल हमारे सुनील पाटिल सर अंपायर जो है, क्या बढ़िया मछली लाते हैं वो भी। बाबूशाह बहुत खाते, 2-3 बाकरे ऐसे लपेट लेते। चलिए यहाँ पर मिड की तरफ खिलाड़ी मौजूद, और चलिए वेस्ट साइड के लिए अंपायर, चलिए बीमर के लिए तीसरे अंपायर की मांग की गई है। बघा व्यासपीठावरती सुदाम नाईक छोटा खांदा क्रिकेट संघाचा, तसंच आपण खरकोपर संघाचा छोटा सुदाम नाईक, रात्री के यात्री दर्शक दक्ष हे अंपायर, तीसरे अंपायर की प्रतीक्षा करेंगे जहां तक सवाल है। वैसे सुनील पाटिल सर बोधी चिंबोरी भी काफी अच्छे लाते हैं। हाँ फेयर डिलीवरी है ये, तो बोधी चिंबोरी बोले तो मन ही मन मुस्कुरा रहे। क्या बात है, मिस टाइमिंग स्ट्रोक के लिए हवा में फील्डर या फिर खुद गेंदबाज, गुड कैच। जश्न का माहौल मैच में फिर से एक बार वापसी करती हुई, यानी कि बल्लेबाज चौथा मैदान सवार। जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत, 9 गेंदे 11। 1 तारीख में किरौली की नाइट टूर्नामेंट में बाबूशाह और दशरथ पाटिल सर दोनों एक साथ जुड़ेंगे, दोनों की भी देंगे शुभकामनाएं। पहले सागर पाटिल पारगांव और दशरथ पाटिल सर की जोड़ी, अब बाबूशाह और दशरथ पाटिल सर इनकी जोड़ी नजर आएगी। तो चलिए बिल्कुल यहां पर आप देखेंगे आने वाली 9 गेंदें, और 9 गेंदों में जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। सोचो ये 3 गेंदों में अगर 1-2 रन जाएंगे तो फिर यहां पर अंश एंड शीतल 11 डीसीसी कोबरा जबरदस्त कमबैक कर सकती है। 4 रनों की पेनल्टी मिली है, अगर वो पेनल्टी ना होती तो शायद और रन यहां पर बढ़ सकते थे, 9 में 15 रह सकते थे, लेकिन अभी भी मैच छोड़ा नहीं है। भले ही हम हार के कगार पर है, लेकिन क्या पता आखिरी दाव हमारी तरफ भी आ सकता है, क्योंकि बाजियां पलटने में देर नहीं लगती और इस मैदान के अंदर दिखा हुआ है। भले ही 34 का टारगेट है और 34 के टारगेट को बचाने के लिए लड़ रही है। शॉट पड़ा है, सीधा फेंका बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से सीमा रेखा के पास 6 रन। तारीख को शेक टू 11 तलसे का नाइट टूर्नामेंट का आगाज हमें देखने को मिलेगा। फिर से एक बार वो जोड़ी जमेगी क्या, उससे पहले ट्रेलर देखने को मिलेगा फाइनल में? चलिए बिल्कुल यहाँ पर 29 बने स्कोर कार्ड के ऊपर आप जीतने के लिए
8 गेंदे और 8 गेंदों में चाहिए 5 रनों की आवश्यकता। हवा में गेंद जरूर, गेंदबाज क्या गुस्सा निकालेंगे छक्का मारने के बाद? नहीं, अभी शांत है, बल्लेबाज आउट। मैदान के अंदर ओल्ड इज गोल्ड। सूरज पाटिल जाते हुए, जिस सूरज की वजह से सुपर 12 के मुकाबले में मेरी टीम यहां तक पहुंची है, वही सूरज आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए। सध्या जर आपण विचार केला तर संदीप पाटील सर, बैलगाडा क्षेत्रामध्ये सरपंच बैल, बिंजोरचा बादशाह ज्याने सध्या धुमाकूल घातलाय, मग घाटमाता असू द्या किंवा आपला मुंबईचा अड्डा कुठलाही असू द्या, आणि सध्याच्या घडीला चर्चेला राहिलेला आपण पाहू शकाल शायनर ग्रुप नेरे यांचा सरपंच आणि त्या सरपंच बैलाचे मालक सूरज आता मैदानावरती। लाईट कट, त्याच्यानंतर गलीचा स्क्वायर ऑफ द विकेट, चांगले फटके, बेहतरीन स्ट्रोक हमेशा इस बल्लेबाज के माध्यम से देखने को मिलते हैं। बैकफुट पर जाकर स्लैश करने की कोशिश, लीडिंग एज, अरे कहां रुकने वाली ये गेंद, जाएगी 4 रन। एक और संकेत मोचन चौका, स्कोर इज लेवल। फायनलच्या स्पर्धेसाठी देखील या आजच्या रात्रीमध्ये जोडले गेले, त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। WTC यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हरेज पाहतो।